कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज हंबरडा मोर्चा, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार। मातोश्री निवासस्थानावरून उद्धव ठाकरे संभाजीनगरसाठी झाले रवाना। उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा हे राजकारण, शेतकऱ्यांना मदत केली जात असताना मोर्चा काढणं चुकीचं, उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाही, खासदार संदीपान भुमरे यांची ही टीका। हंबरडा मोर्चासाठी राकेश आष्टीकर कार्यकर्त्यांसह रवाना। आम्हाला राजकारण करायचं नाही, पण शेतकऱ्यांची मागणी रास्त, गरज भासल्यास आणखी मोर्चा काढू, आष्टीकरांचं हे वक्तव्य। आरशात बघितल्यानंतर ठाकरे असे मोर्चे काढणार नाही, मोर्चा काढणं म्हणजे ठाकरेंकडून पक्ष जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न। फडणवीसांची ठाकरेंवर टीका, बांधावर आले की बोलतात हात रिकामे, किती वेळा हंबरडा फोडणार। ठाकरेंच्या सेनेचा हंबरडा मोर्चावरून शिंदे फडणवीसांची ही टीका। ठाकरे ब्रँड काय हे जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवेल, तर ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा अनेकांची पळताभुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये ठाकरेंचं हे वक्तव्य। कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणित समीकरणं आपल्याकडे। एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंच्या युतीवरती हात टोला। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा, आमदार संग्राम जगताप यांचं हे मोठं वक्तव्य। तर दिवाळीचा नफा फक्त हिंदू लोकांना मिळायला हवा, संग्राम जगतापांची भूमिका। अजित पवारांचे राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना पाठवणार नोटीस। अजित पवारांचे राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार। संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला मान्य नाही, जगताप यांच्या प्रश्नावरून अजित पवार यांचा संताप। सर्वपक्ष नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट। मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते ही भेट घेणार। फडणवीसांनी सर्वपक्ष शिष्टमंडळात सहभागी व्हावं, ठाकरेंच्या सेनेकडून ही विनंती। राजकारण बाजूला सारून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाला भेटणं ही आता एक औपचारिकता, संजय राऊत यांचं हे मोठं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची ही माहिती। जिथे जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार, जिथे सर्वांची ताकद तिथे मैत्रीपूर्ण लढती। आगामी निवडणुकांवर फडणवीसांचं विधान, निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढायची, निवडणुकीनंतर युती करायची असं तात्पुरतं ठरवलंय। नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य, तर कुणाला उमेदवारी द्यायची आता पदाधिकारी ठरवतील, भोंडेकरांचं हे सूचक विधान। भाजप कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये झाली बैठक, तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक। अमित शहा भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चेंबूरमध्ये बैठक। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। दक्षिण मध्य मुंबईमधील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची ही बैठक। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। उद्धव ठाकरेंचा आज ठाणे दौरा, गडकरी रंगायतांमध्ये अनंत आकाश या पुस्तकाचं दुपारी 4 वाजता प्रकाशन आणि या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। मुंबईमध्ये भाजपची आज महत्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा घेणार आढावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं नियोजन। रवींद्र दंगेकरांची पक्षाकडून कान उघडणी, तर भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार। घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांसोबत संबंध जोडून दंगेकरांकडून आरोपांची सरबत्ती। दंगेकरांना हे प्रकार त्वरित थांबवण्यास बजावलं, सूत्रांची ही माहिती। सचिन घायवळसह संतोष धुमाळवरती मकुका अंतर्गत कारवाई, तर सचिन घायवळ क्राईम सिंडिकेटचा सदस्य, पुणे पोलिसांची माहिती। दरम्यान निलेश घायवळचं अधिकृत बांधकाम पुणे पोलीस भुईसपाट करणार। पुणे पालिका पोलिसांना अधिकृत बांधकामाबद्दल देणार माहिती। निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। घर झडती दरम्यान पोलिसांना अनेक ठिकाणचे महत्वाचे जमिनीचे कागदपत्रही आढळले। लाडक्या बहिणींना दिवाळी भेट, सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा होण्यास झाली सुरुवात। अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी न केलेल्या महिलांना देखील यंदाचा हप्ता मात्र मिळणार। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याची घटना आली समोर। यानंतर आता आज शेकापकडून सांगोला बंदची हाक, आरोपीवरती कडक कारवाई करण्याची मागणी शेकापकडून करण्यात आली। बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार ओबीसी महाएल्गार मेळावा। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी होणार बीडमध्ये हा मेळावा। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर। अजित पवार यांचा भल्या पहाटे वाळजे भागामध्ये पाहणी दौरा। दादांकडून विविध विकास कामांचा घेतला गेला आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारजेमधील न्यू अहिरेमध्ये पाहणी। अजित पवार यांच्यासोबत रुपाली चाकणकर आणि पालिका आयुक्तांची देखील उपस्थिती।
विधानमंडळामध्ये दिलेली कोणतीही आश्वासनं 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक। राज्य सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार। संसदीय कार्य विभागानं परिपत्रक काढलं। आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचं भान नसलेल्यांचं कृत्य गमतीशीर। स्टार्मर यांच्या मुंबई दौऱ्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर सामनातून टीका। आत्मनिर्भर स्वदेशीचा नारा देत ब्रिटिशांसाठी पायघड्या घालतोय सामनातून हा घणाघात। अतिवृष्टी नसलेल्या तालुक्यांना देखील मदत। निवडणुकांमुळे पूरग्रस्त पॅकेजमध्ये अधिकाधिक तालुक्यांचा समावेश। नागपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा या यादीमध्ये करण्यात आला समावेश। पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरमधील तज्ज्ञांचा विरोध। पहिल्यापासून हिंदू अयोग्य मातृभाषेलाच प्राधान्य अशी गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत। त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी काल जाणून घेतली नागपूरमधील तज्ज्ञांची मतं। नागपूरमध्ये 24 तास पाणी पुरवठ्याचं काय नेमकं झालं? नितीन गडकरी यांची प्रशासनाला विचारणा। नागपूरमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभाचं बांधकाम सुरू। गडकरींनी प्रकल्पाचा घेतला आढावा। दादरमध्ये मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धर्मसभेचं आयोजन। जैन समुदायाकडून धर्मसभेचं आयोजन। योगी सभागृहामध्ये सकाळपासूनच धर्मसभेचं आयोजन। मध्य रेल्वे मार्गावरती आता आज दुपारी 12:20 ते उद्या सायंकाळी 6:20 पर्यंत 30 तासांचा मेगा ब्लॉक। कर्जत ते नेरळ, कर्जत ते खोपोलीपर्यंत सर्व रेल्वे असणार बंद। नेरळपासून CSMT लोकल सेवा असणार सुरू। प्रगती डेक्कन क्वीन इंद्रायणी एक्सप्रेस आज रद्द। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। हार्बर पश्चिम रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक। तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल से कल्याण दरम्यानच्या मुख्य मार्गावरती कोणताही मेगा ब्लॉक नसणार। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार या बैठकीला। पुण्यातील राजगड किल्ल्यावरती पर्यटकांवर मधमाशांचा अचानक हल्ला। दरम्यान हल्ल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात तरुणी 40 फूट खोल दरीमध्ये कोसळून जखमी। वेल्हे पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने तरुणीचं केलं रेस्क्यू। उपचारासाठी दाखल। पुण्याच्या भोरमधील रामबाग रोडवरती रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। जलवाहिनी फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री। पुण्यामध्ये 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई। राज्यामध्ये 107 विक्रेत्यांचे परवाने निलंबित। राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबू पठारेंसह 9 जणांविरुद्ध गुन्हा। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक बंडू खानवे यांना मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी तक्रारी। पुण्यामध्ये मतदार यादी विभागणी लवकरच। पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त। स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये। आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरावी। निवडणूक आयोगाचे हे आदेश। 1 ते 5 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा होणार बंद। शाळा बंद होणार नाही, शाळा बंद करण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी घेतला मागे। अतिवृष्टीमुळे फुलगळ झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवरती फिरवली JCB, तर 350 मोसंबीची झाडं जमीनदोस्त। अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव। हजारो पालख्यांसह लाखो भक्त गुरुकुंजमध्ये झाले दाखल। नाशिक शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारांवरील कारवाईचं नागरिकांकडून स्वागत। सोशल मीडियावरती आय सपोर्ट नाशिक पोलीस असं हॅशटॅग। शहरातही पोलिसांना पाठिंबा देणारे होर्डिंग्स। बीडमधील कपिलधारवाडीच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। पुनर्वसन प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी, पर्यायी स्थळांची निवड यासंदर्भात चर्चा। प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। जळगावच्या रावेरमध्ये 2 एकरातील गांजाची शेती उद्ध्वस्त। आरोपी युसुफ मोरवालच्या शेतामध्ये टाकला छापा। या दरम्यान रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून